मुंबई गोवा महामार्गावरील कोलाड येथील उड्डाणपुलाचं काम गेल्या काही दिवसांपासून रखडलं आहे। त्याचा फटका महामार्गालगतच्या छोट्या व्यावसायिकांना बसलाय। आज सकाळपासून झालेल्या जोरदार पावसाचं पाणी सर्व्हिस रोडवर साचलंय। हे पाणी साचल्यामुळे अनेक दुकानांमध्ये पाणी देखील शिरल्याचं चित्र आहे। दुकानदारांचं मोठं नुकसान झालंय। पावसाळी सांडपाणी वाहून नेण्याची व्यवस्था नसल्याने पाण्याचा निचराच होत नाही। हे पाणी दुकानात शिरलंय। यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि संबंधित ठेकेदार यांना जबाबदार धरले। त्यांच्या निष्काळजीपणामुळे आमचे नुकसान झालं असल्याचा आरोप इथल्या व्यावसायिकांनी केला। 15 वर्षांपासून रस्त्याचं काम रखडलेलं आहे। दुकानाची अशी परिस्थिती आहे, नुकसान तर 80-90 हजारचं झालेलंच आहे, त्याच्यावरती झालं असेल। पण शक्यतो आता अशी परिस्थिती आली का पाणी काढायलाच आम्हाला बळा सोडायला आणि परत अजून पाऊस जर पडला तर अजून काय आमचं खरं नाही। आणि या कॉन्ट्रॅक्टदारामुळे हे झालेल्या रोडच्या कामाचं हलगर्जीपणामुळे हे सगळं झालेलं आहे। परिस्थिती अशी आहे, नुकसान तर भरपूर झालंय, त्याचं काही गिनती करता येणार नाही। पण परिस्थिती अशी आहे की नॅशनल हायवेने जेव्हा हे काम चालू केलं त्या गटाराचं नियोजन करणं महत्वाचं होतं। आजला सगळ्यात महत्वाचं इकडे तिकडे सगळं काम रखडलेलं आहे आणि त्याला पूर्ण सगळे लोक म्हणजे लोकांची आर्थिक परिस्थिती बघून ते लवकरच्या लवकर काम होणं महत्वाचं आहे। आज कमीत कमी 15 ते 16 वर्षापासून आजला ही परिस्थिती उद्भवलेली आहे आणि त्याच्यातनं ह्या गोष्टीचं सगळं आहे। त्यांनी चांगल्या पद्धतीने नियोजन केलं असतं तर ही अशी परिस्थिती उद्भवली नसती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।